तुम्हीही त्यातले आहात का जे सतत टेन्शनमध्ये असतात? नेहमी टेन्शन घेणाऱ्या लोकांनी नक्की बघा हा व्हिडिओ. बरेच जण या गोष्टीचं टेन्शन घेतात की आयुष्यात पुढे चालून काहीतरी वाईट घडेल. लक्षात ठेवा, कर्म आकाशात फेकलेल्या दगडासारखे असतात, जे परत त्यांच्यावरच येऊन पडतात ज्यांनी फेकले आहेत. जर तुमचे कर्म चांगले आहेत तर तुम्हाला भीती बाळगण्याची गरजच नाही. तर काही जणांना टेन्शन असतं की आयुष्यातून काही माणसं निघून जातील. लक्षात ठेवा, खरं प्रेम करणारा माणूस तुमच्यावर असलेल्या प्रेमापेक्षा पण तुमच्या इज्जतीची जास्त काळजी करतो. जे खरे आहेत ते तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीत आणि जे दिखावा करत आहेत ते कितीही तुमच्यासोबत राहिले तर ते तुमचे होणार नाहीत. लोक म्हणतात की जसा वेळ जाईल तसं दुःख कमी होतं, पण खरं तर हे आहे की वेळेनुसार माणसाला ते दुःख सहन करण्याची सवय लागून जाते. एवढेही चांगले शोधायला जाऊ नका की सगळ्यात चांगलं हरवून बसाल. सगळ्यांचे गैरसमज आणि तक्रारी संपवण्याचा ठेका घेऊ नका, कारण या गोष्टी कधीही संपणार नाहीत. बऱ्याच वेळेला आपली तक्रार त्या लोकांविषयी नसते ज्यांना आपण आवडत नाहीत, पण तक्रार अशा लोकांविषयी असते जे आपण त्यांना आवडत असल्याचे नाटक करतं आणि त्याच गोष्टीचं तुम्ही टेन्शनसुद्धा घेता. जेव्हा कोणी तुमच्या पाठीमागे तुमच्याविषयी बोलतं तेव्हा तुम्ही आनंदी व्हा, कारण कमीत कमी त्यांची तुमच्या तोंडावर बोलण्याची तरी हिंमत होत नाही, म्हणून आनंदी व्हा. सगळ्यांची कदर करता करता आपण एक दिवस स्वतःचीच कदर करणं विसरून जातो. जेव्हा लोक तुम्हाला टाळू लागतात त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, शांतपणे अशा लोकांच्या आयुष्यातून निघून जायचं. ह्या जगामध्ये फक्त देवालाच माहीत असतं की तुम्ही तुमच्या मनामध्ये किती दुःख लपवलं आहे. कुण्या व्यक्तीला ते कळेल अशी अपेक्षा ठेवू नका. माणसाची बुद्धिमत्ता त्याच्या चेहऱ्यावरून आणि कपड्यावरून नाही तर त्याच्या सवयी आणि बोलण्याच्या पद्धतीवरून समजते. कधीही निराश होऊ नका. तुमचं अस्तित्व इतरांपेक्षा लहान नाही. तुम्ही ते करू शकता ज्या गोष्टीचा दुसरे विचारही करू शकत नाहीत. आयुष्यभर फिरत राहिलेलं कधीही चांगलं, कोणत्याही चुकीच्या जागी चुकीच्या व्यक्तीच्या बंधनात राहण्यापेक्षा. जबाबदाऱ्या पण खूप परीक्षा घेतात. जे जबाबदाऱ्या स्वीकारतात त्यांनाच जास्त त्रास होतो, पण तुम्ही त्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. कोणत्याही गोष्टीची कला रस्त्यावर तमाशा करते आणि नशीब राजवाड्यामध्ये राज्य करतं. एखादी व्यक्ती जर सारखं तुम्हाला धोका देत आहे, त्रास देत आहे, तर अशा लोकांना माफ करू नका, नाहीतर समोरचा व्यक्ती तुम्हाला मूर्ख समजू लागेल. आपल्या आयुष्यात काही नाती अशी असतात ज्यांच्या बरोबर राहणं पण अवघड असतं आणि त्यांच्याशिवाय राहणं पण अवघड असतं. निभावता आलं तर निभवा, नाहीतर जिथे आहे तिथे सोडून द्या. लक्षात ठेवा, कोणालाही कळत नाही की एक हसणारा माणूस आतून किती लढत आहे स्वतःशीच. चुका या पाठीसारख्या असतात, त्या दुसऱ्यांना तर दिसतात पण आपल्याला दिसत नाहीत. जे वाईट आहे त्याला सोडून द्या, मग ते विचार असोत, कर्म असोत किंवा कोणताही माणूस असोत. लक्षात ठेवा, छोट्या छोट्या गोष्टी मनामध्ये ठेवल्यामुळे मोठे मोठे नाते कमजोर होऊ लागतात. या जगामध्ये राहण्याच्या दोनच चांगल्या जागा आहेत, एक म्हणजे कोणाच्या तरी मनामध्ये राहा किंवा कोणाच्या तरी प्रार्थनेमध्ये राहा. श्री स्वामी समर्थ.